नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजे मतदान, पण जर तुमचे नावच मतदार यादीत नसेल तर हा अधिकार तुम्ही गमावू शकता। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। विट्याचे प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी प्रत्येक मतदाराला आपली माहिती विहित नमुन्यात भरून संबंधित BLOकडे तातडीने जमा करण्याचं आवाहन केलंय। जर एखाद्या व्यक्तीची माहिती वेळेत सादर झाली नाही तर नाईलाजास्तव त्या व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। त्यामुळे मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी गांभीर्याने घ्यावी असे आवाहन करण्यात आले। आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र मतदाराचा फॉर्म भरला आहे का याची खात्री करा, कारण एक छोटासा निष्काळजीपणा भविष्यात मतदानाचा हक्क हिरावून घेऊ शकतो। लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर आजच आपली माहिती BLOकडे जमा करा, कारण तुमचे एक मत देशाच्या भविष्याचा निर्णय ठरवू शकते। सर्वांना नमस्कार। मी डॉक्टर विक्रम बांदल, प्रांताधिकारी खानापूर विटा तथा निवडणूक निर्णय अधिकारी तथा मतदार यादी अधिकारी खानापूर मतदारसंघ। आज सर्व खानापूर मतदारसंघातील मतदारांना मी विनंती करतो की सध्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीचं शुद्धीकरण करण्याचं काम केलं जातं, ज्याद्वारे ॲबसेंट, शिफ्टेड, डेट आणि डुप्लिकेट असे मतदार मतदारातून वगळले जातात आणि जे खरोखर या मतदारसंघातील मतदार आहेत त्यांचं नाव मतदार यादीमध्ये ठेवलं जातं। या प्रक्रियेमध्ये इन्युमरेशन फॉर्म नावाचे फॉर्म आम्ही प्रत्येक मतदाराला घरोघरी जाऊन BLO मार्फत वाटप केलेले आहेत। ज्या मतदारांचे इन्युमरेशन फॉर्म योग्यरित्या भरून सही करून परत येतील त्यांचं नाव प्रारूप मतदार यादीमध्ये राहणार आहे। ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे। या प्रक्रियेचं गांभीर्य सर्वांना जाणीव व्हावी अशी आमची विनंती आहे। ज्या लोकांचे फॉर्म भरून येणार नाहीत किंवा ज्या लोकांच्या फॉर्मवर सह्या नसतील अशा लोकांची नाव प्रारूप मतदार यादीतून कमी होणार आहे। त्यामुळे आमची सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की सर्वांनी आपले आपले फॉर्म BLO मार्फत जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत घरी ते व्यवस्थितरित्या भरून BLOला परत करावेत, योग्य त्या ठिकाणी सही करावी। हे फॉर्म भरायला BLO तुम्हाला नक्की मदत करतील आणि जर काही अडचणी असतील तर तुम्ही तहसीलदार किंवा माझ्याशी संपर्क करू शकता। आता विशेषतः विटा शहरामध्ये आम्ही जे फॉर्म वाटप केलेले आहे, फॉर्म परत येण्याचं प्रमाण तुलनेने अत्यंत कमी आहे। आत्तापर्यंत फक्त 55% लोकांचे फॉर्म आम्हाला परत आलेले आहे। तर माझी विनंती अशी आहे की विटा शहरातील जे जागरूक मतदार आहेत सर्वच मतदारांनी ज्यांनी फॉर्म परत केलेले नाहीत त्यांनी योग्यरित्या भरून ते आम्हाला परत करायचे आहेत। तर विटा शहरासाठी आम्ही एक विशेष कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आम्ही जिथं लोकसभेचं किंवा विधानसभेचं मतदान झालं होतं अशा मतदान केंद्रावर आमचे संबंधित BLO आणि आवश्यक त्या कर्मचारी अधिकारी थांबणार आहेत। त्या मतदान केंद्रावर जाऊन ज्यांनी फॉर्म आत्तापर्यंत जमा केले नाही ते फॉर्म ज्या ठिकाणी मी पुन्हा एकदा रिपीट करतो विधानसभेचं मतदान केलेलं आहे अशा मतदान केंद्रावर आमचे BLO शनिवार आणि रविवार या 2 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये थांबणार आहेत। ते या कालावधीमध्ये ज्या लोकांनी इन्युमरेशन फॉर्म अद्यापही जमा केलेले नाही अशा लोकांनी BLO यांची संपर्क साधायचा आहे आणि ते फॉर्म भरायला आम्ही त्यावेळी तिथे मदत करू। ते फॉर्म व्यवस्थित भरून सही करून त्या दिवशी शनिवारी आणि रविवारी 2 दिवसाच्या कॅम्पमध्ये BLOला जमा करायचे आहे, जेणेकरून आपलं नाव मतदार यादीतून वगळलं जाणार नाही। तर सर्वांना माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की या 2 दिवशी आपले फॉर्म आपापल्या ज्या ठिकाणी विधानसभेचं मतदान केलं होतं त्या मतदान केंद्रावर आम्ही कॅम्प घेत आहोत, तिथे आपण संपर्क साधायचा आहे आणि BLOला ते फॉर्म भरून द्यायचे आहे, जेणेकरून आपलं नाव मतदार यादीमध्ये राहील आणि पुढे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही। जर का आपण फॉर्म परत केले नाही किंवा योग्यरित्या सही करून परत आमच्याकडे फॉर्म परत आले नाही तर आपलं नाव प्रारूप मतदार यादीतून कमी होईल आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा मतदार यादीमध्ये नाव जे समावेश करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये पुन्हा आपल्या डिक्लेरेशन देऊन 6 नंबर फॉर्मवरून नाव पुन्हा यादीत घ्यावं लागेल, परंतु त्यासाठी जे पुरावे द्यावे लागतात त्यासाठी अत्यंत क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे। त्यामुळे शक्यतो आपलं नाव मतदार यादीतून कमी होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची आहे। धन्यवाद। तालुक्यातील अनेक लोक गलाई व्यवसाय निमित्त परराज्यात आहेत, तर त्यांना काय आवाहन करा? त्यांच्या सर्व गलाई बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण जरी परराज्यात असतात
आणि आपलं नाव खानापूर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबातील किमान एका प्रौढ व्यक्तीने येऊन बाकी सर्वांचे फॉर्म आपापल्या BLOकडे जमा करणं आवश्यक आहे. जर आपले फॉर्म आमच्याकडे जमा झाले नाही तर नाईलाजाने आपलं नाव मतदानातून कमी होईल. त्यामुळे सर्वांनी यायची गरज नाही. फॉर्म देताना कुटुंबातल्या एका प्रौढ व्यक्तीने सही करून जरी फॉर्म दिला आणि आमच्या BLOची खात्री पडली की हे मतदार त्याच घरातील आहे तरी ते फॉर्म आम्ही ॲक्सेप्ट करणार आहोत. त्यामुळे सर्व गलाय बांधवांना माझी नम्र विनंती आहे की जरी आपण परराज्यात असतात परंतु आपलं नाव खानापूरच्या मतदारयादीत असेल आणि आपल्याला ते याच मतदारयादीत ठेवायचं असेल तर आपण कृपया 29 तारखेपर्यंत इथे येऊन ते फॉर्म आमच्याकडे जमा करायचे. कुटुंबातील एका प्रौढ व्यक्तीने येऊन जमा केले तरी आम्ही ते स्वीकारणार आहोत. ग्रामीण भागातील लोकांसाठी फोटोची अडचण येते तर त्याच्या संदर्भात काय? फोटोच्या संदर्भात सुरुवातीला अशा सूचना होत्या की प्रत्येक मतदाराचा फोटो कलेक्ट करायचा, परंतु नवीन सूचना अशा आलेल्या आहेत निवडणूक आयोगाच्या ज्या मतदारांचे फोटो ब्लर आहेत किंवा योग्यरित्या फोटो जमा केलेले आहेत अशाच मतदारांचे आम्ही फोटो घेत आहोत. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी फोटो द्यायची गरज नाही. फार कमी मतदार असे आहेत की ज्यांचे फोटो ब्लर आहेत त्यांनीच फक्त फोटो जमा करायचे. नवीन मतदार नोंदणीसाठी काय आहे? नवीन मतदारांची नोंदणी चालू आहे. या कुटुंबातील मतदार किंवा व्यक्ती मतदार होण्यास पात्र झाले 18 वर्षापेक्षा ज्याचं वय जास्त झालेलं आहे, इथला त्याचा रहिवास आहे, भारताचा नागरिक आहे असा मतदार 6 नंबरचा फॉर्म भरून त्यासोबत डिक्लेरेशन फॉर्म भरून यादीमध्ये नाव समावेश करू शकतो. संपर्क साधावा त्यासाठी तुम्ही आपापल्या BLOशी संपर्क साधावा. BLO आपल्या घरी येत आहेत फॉर्म जमा करण्यासाठी. त्याला फॉर्म आपण देणं आपलं नैतिक कर्तव्य पण आहे आणि आपला तो अधिकार आहे. त्यासोबत जिथे काय अडचण असेल तिथं तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा प्रांत कार्यालयाशी संपर्क साधू शकता. परंतु माझी नम्र विनंती अशी आहे की विटा शहरातील नागरिकांसाठी शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आपण कॅम्प आयोजित केलेले आहेत. जिथे आपण लोकसभेचं किंवा विधानसभेचं मतदान केलं त्या मतदान केंद्रावर तिथे आपण संपर्क साधून आपले फॉर्म जमा करायचे आहेत. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.